आज रोजी देशा माझी माणसाला मिळाले स्थान वदे धरतीला आसमान धन्य भारताचे संविधान धरतीला आसमान धन्य भारताचे संविधान धन्य भारताला वदे धरतीला आसमान धन्य भारताचे संविधान माझे वडील महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक तथा कवी मनोजराजे गोसावी लिहितात, दौड़ने की बाद दौड़ने की भैया इसको कम मत होने देना। दौड़ने की बात पहले आगे बढ़ना सीखो, आकाश बात में छूना पहले उड़ना तो सीखो। कहना है कि क्या बात है दादा, शुक्रिया नवाजिश, जय भीम। कहना है कि दौड़ने की बात पहले आगे बढ़ना सीखो, आकाश को बाद में छूना पहले उड़ना सीखो। मनोज राजा, इतिहास बदलने की बात बाद में करना, पहले ठीक से इतिहास पढ़ना सीखो। पहले ठीक से इतिहास पढ़ना सीखो। जो कोणी येतो तो आजकाल संविधानावरती टिप्पणी करतो, संविधानावरती बोलतो। एक मंत्री बोलून गेला की आमचं सरकार सत्तेत नाही, फक्त आणि फक्त बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान बदलण्यासाठी सत्तेत आलेलं आहे। म्हणून म्हणायचं काय, आज रोजी देशा माझी, आज रोजी देशा माझी माणसाला मिळाले स्थान। आज स्वाभिमानानं जगतो आपण, ही कोणाची पुण्य आहे? अरे काल माझ्याहून श्रेष्ठ श्वानांना भाव होता, हे फिरणारं कुत्र गोल गेली। काल माझ्याहून श्रेष्ठ श्वानांना भाव होता आणि विरोधात माझ्या हा सारा गाव होता, पण माझा बाल न बाका झाला मनोज राजा, कारण पाठीशी माझ्या भीमराव होता। पाठीशी माझ्या भीमराव होता, भीमराव होता। म्हणून म्हणायचं काय, आज रोजी देशा माझी माणसाला मिळाले स्थान वदे धरतीला आसमान धन्य भारताचे संविधान वदे धरतीला आसमान धन्य भारताचे संविधान धन्य भारताला
शपथ खोटं नाही. वदे धरती वदे धरतीला आसमान धन्य भारताचे संविधान. वदे धरतीला आसमान धन्य भारताचे संविधान. वदे धरतीला संविधान. वदे धरतीला अरे भी आदरणीय श्रीकांतदादा भिमटे साहेब यांच्याकडून 200 रुपये मिळाले. चढवून त्याचं स्वागत करावं. आणि त्याचप्रमाणे माझा मोठा भाऊ महाराष्ट्रामध्ये त्यांचं भरपूर नाव आहे असे ते आदरणीय आमचे मोठे बंधू विकास राजा यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं धम्मदान मिळालं. टाळेवरून त्यांचं स्वागत करावं. शुक्रिया दादा. आई आपका प्यार है, आपकी मोहब्बत है. प्रणय पाटील धामणगाव कडून 20 रुपये मिळाले. ये भी 4 लाईन सुनो भैया. के ओरडून ओरडून उभ्या जगाला सांगतोस मोठ्या नाकानं. ओरडून ओरडून उभ्या जगाला सांगतोस मोठ्या नाकानं. अबे काय लिहिलं आमच्या बापानं पण वाचला नाही लेकानं. कायदा लिहिला रे, कायदा लिहिला आपल्या बापानं पण वाचला नाही लेखानं. विचारा नाही एखाद्याला कुमकुम मध्ये कोण हिरोईन आहे सांगते. एकदा काय होते एक्झाम्पल सांगतो. प्रेषणजित राजाच्या नगरीमध्ये भगवंताचं प्रवचन असते आणि प्रेषणजित राजा राणीला म्हणतो की आपल्याला भगवंताच्या प्रवचनाला गेलं पाहिजे. काका तिला गर्व होता सुंदरतेचा. प्रेषणजित राजाला राणी म्हणते मी येणार नाही. महाराज लोक चांगले राहत नाही, नजर चांगली नसते त्यांची. परंतु प्रेषणजित राजाच्या हट्टामुळे तिला यावं लागते. तिला गर्व होता. कशाचा गर्व? सुंदरतेचा गर्व. ज्यावेळेस ते राजमहालातून प्रवचनाकडे बघण्यासाठी ऐकण्यासाठी ज्यावेळेस निघते त्यावेळेस उजवीकडून एक दासी आणि डावीकडून एक दासी आणि मधात खेमा. आणि ज्यावेळेस ते भगवान बुद्धाच्या जवळ पोचते, भगवान बुद्धाचं रूप पाहिल्यानंतर तिला तिची लाज वाटते. तिचं सौंदर्य गळून तिच्या पायात पडते. एवढे स्मार्ट गौतम बुद्ध. म्हणून हे मेरे पिताजी ने 4 लाइन लिखी. सर संगीत में 12 से ज्यादा सुर नहीं है, नाले को है मगर समंदर को गुरूर नहीं है. बुद्ध के बाद इस धरती पर मनोज राजा भीमराव से सुंदर किसी का नूर नहीं है. सुभान धन्य भारताचे संविधान. सुभान धन्य वदे धरतीला धरतीला आसमान धन्य भारताचे संविधान. धरतीला आसमान धन्य संविधान. धन्य भारताचे संविधान. भारताचे संविधान. आज रोजी देशा माझी, आज रोजी देशा माझी माणसाला मिळाले स्थान. वदे धरती वदे धरतीला आसमान धन्य भारताचे संविधान. वदे धरतीला आसमान धन्य
धरतीला आसमान, धन्य भारताचे संविधान. परंतु काही समाजवादी कंठक बाबासाहेबांना लिहिलेलं पवित्र संविधान बदलण्यासाठी काय म्हणतात. परंतु तत्पूर्वी हे 4 वडीत की त्याचा सारांश आहे दादा, की चंदनाची सर इतर लाकड करू शकत नाही. काका, चंदनाची सर इतर लाकड करू शकत नाही आणि वाघाची बरोबरी ही माकड करू शकत नाही. चंदनाची सर इतर लाकड करू शकत नाही आणि वाघाची बरोबरी माकड करू शकत नाही. म्हणून राजा, जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे आहे, माझ्या बाबासाहेबाचं कोणी वाकड करू शकत नाही. सुनो, आदरणीय आमचे बाळासाहेब काका इंदापूरहून आले. हे 4 ओळी काका आपल्यासाठी. एका कुलकर्णींनी RSSच्या कॅडरवाल्यांनी तलवारी वाटण्याचं काम केलं. म्हणून माझा प्रश्न आहे काका शेवडे दादा, का व्यवस्थेला जीवदान देण्याची बात करतो, का व्यवस्थेला जीवदान देण्याची बात करतो आणि समाजाला संकटात नेण्याची बात करतो. का व्यवस्थेला जीवदान देण्याची बात करतो, समाजाला संकटात नेण्याची बात करतो. तलवार मनोजराजा अंगुलीची फेकली बुद्धाने, तेच तलवार तू हाती देण्याची बात करतो. भारताचे पहिली मात आहे. गीताचं पहिलं कडवं आहे. 1950 साली 26 जानेवारी खऱ्या रूपाने स्वातंत्र्य झाले उपेक्षित नारी नारी. हुकुमशाह म्हणू संपला आणि प्रथा घोरी जनते हाती दिली भीमाने घटना रूपी तिजोरी. जनते हाती दिली भीमाने घटना रूपी तिजोरी. घटनारूपी तिजोरी म्हणजे भारतीय संविधान. परंतु आज वातावरण एवढं तापलं, जो कोणी माझ्या बाबाने लिहिलेल्या संविधानावरती टिप्पणी करतो, म्हणून अशा लोकांना म्हणणं आहे काय, हुकुमशाह म्हणू संपला आणि प्रथा घोरी. जनते हाती दिली भीमाने घटना रूपी तिजोरी. तिजोरी दिल्यानंतर काय झालं दादा, जनहिता प्रजासत्ता, जनहिता प्रजासत्ता त्यात सर्वांना प्रावधान. एवढा मोठा बदल घडला दादा. जनहिता प्रजासत्ता, जनहिता प्रजासत्ता त्यात सर्वांना प्रावधान. व ते धरती
वदे धरतीला वदे धरतीला आसमानी धन्य भारताचे संविधान वदे धरतीला आसमानी धन्य वदे धरतीला आसमानी धन्य वदे धरतीला आसमानी कारण ज्यावेळी बाबासाहेबांनी संविधान दिलं आपल्याला, बाबासाहेबांनी संविधान सभेत येऊच नाही म्हणून यांनी सुद्धा फार कपटनीती केली, कूटनीती केली. राज्यसभा विरोधात, विधानसभा विरोधात, गांधी विरोधात, नेहरू विरोधात, या देशाचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद विरोधात, हे वर्णवादी विरोधात, पण तरी सुद्धा यांच्या छातळावर लाव देऊन माझ्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं रे. तेव्हा कुठे तुम्हा मला स्वाभिमानाने जगता येत आहे. आता स्वाभिमानाचं महत्व भीक मागते त्यांना स्वाभिमान समजत नाही. स्वाभिमान कशा प्रकारे, ते स्वाभिमानाच्या संदर्भात माझे वडील फार सुंदर लिहितात की फोकट का कुछ भी पाने में मजा नहीं आता. फुकटाचं असल्यावर त्याला किंमत नसते ना भाऊ. फुकटाचं तर काही होय का. आता डबल घरकुलवाल्याचा नंबर लागला तर येऊ दे ना म्हणते. काय मागं पुढं पाहतं बाबा, आहे की नाही आपाजी. के फोकट का कुछ भी पाने में मजा नहीं आता. नहीं आता, और खाने में नमक ना हो तो मजा नहीं आता. नहीं आता. ए मनोज राजा, पेट तो कुत्ते भी भरते हैं मगर स्वाभिमान ना हो तो जीने में मजा नहीं आता. वदे धरतीला आसमान. आणि अण्णा हजारे सुद्धा संविधानाविरोधात बोलले होते बरं का. त्यांची काय गाठ होती. ते बोलतात की आम्हाला लोकपाल पाहिजे पण संविधानाच्या वर पाहिजे. अण्णा हजारे बोलतो आम्हाला लोकपाल पाहिजे पण संविधानाच्या वर पाहिजे. अण्णा हजारे आम्हाला सारच पाहिजे रे, परंतु संविधानाच्या खालं पाहिजे. बाबू आम्हाला समजते ना. म्हणून दिल्लीतनी असे छोटे बसले अण्णा हजारे आणि रामदेव बाबाले की उपोषण सोडून पळावं लागलं. हे माझ्या बाबासाहेबाचा कायदा. म्हणून अण्णा हजारेला त्या बीचीच्या स्टेजवरून आवाहन करतो आणि मेसेज सुद्धा देतो की हो किती भारी समाजगाडा आम्ही ओढल्याशिवाय राहणार नाही. वा वा. हो किती भारी समाजगाडा आम्ही ओढल्याशिवाय राहणार नाही. आणि भावाची तुटलेलं नातं जोडल्याशिवाय राहणार राहणार नाही. नाही. अण्णा हजारे जर का भारतीय संविधानाला अडचणीत आणण्याचं काम केलं तर हे बाबासाहेबाची लेकरं तो हे धोतर सोडल्याशिवाय राहणार नाही. धरतीला समाज धन्य. तुम्हाला गाणं आवडून राहिलं की नाही. सुम काऊन बसले, जेवण जास्त केलं काय. मावशांनो आजकाल माझ्या इकडे लक्ष असू दे आज, कारण आज सलमान सब फेल आहे माझ्या समोर. नाही तर तुम्ही म्हणता मा हे कारण काय बोल सलमान फेन या डोंबळे समोर. लेकिन मेरी माँ क्या कहती है मुझे कि लोग कहते हैं कि नाका हूं काला हूं. ये लोग
लोग कहते हैं कि नाका हूं काला हूं मैं, लेकिन मेरी माँ कहती है घर का उजाला हूं मैं. प्लीज 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 बांधवांनो माऊल्यांनो आज माझ्याकडे लक्ष असू द्या. कारण माझ्या बाप जाजांनी माझ्या आजांनी सर्वांनी स्वाभिमानाने बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम केलं रे. त्यांचा एक पावल्यावरची मूठभर चिडभर माती सुद्धा मी नाही. मी कशाची भूमिका करतो? मी बाबासाहेबाच्या चळवळीचा एक पोस्टमॅन आहे. बाबासाहेबाच्या विचाराचं पत्र घेऊन आपल्या गावामध्ये आलेलो आहो. प्लीज तुमच्या चेहऱ्यावरचं स्मित आम्हाला ऊर्जा देऊन जाते. ऊर्जा कशा प्रकारे चालना मिळते. नवीन काही गाणं नवीन आणखी म्हणा. परंतु तुम्ही अशा बसल्या जसं काय एवढं जेवण करून आल्या 2-3 किलो खाऊन आणि सुस्त झाल्यासारखं. तसं नका करू. एक जात जोरदार टाळ्या वाजवून तुम्ही तुमचं स्वागत करा जोरदार. आणि तुम्ही म्हणा का बरं का मा बरोबर. वदे धरती वदे धरती वदे धरतीला म्हणाचं बरं का. तुम्हाला बाबासाहेबाची शपथ नाही तर बोलायला विसलं तर बीजा काका काका तू काका मांग म्हणायचं काय. मी काय म्हणीन वदे धरतीला असं म्हण. तुम्ही काय म्हणायचं धन्य भारताचे. ठीक आहे पा बर. वदे धरतीला आसमान धन्य धरतीला आसमान धन्य धरतीला आसमान धन्य भारताचे संविधान. वदे धरतीला वदे धरतीला आसमान धन्य धरतीला आसमान धन्य भारताचे संविधान. वदे धरतीला आसमान धन्य भारताचे संविधान. ते धरतीला आसमान धन्य वदे धरतीला आसमान धन्य भारताचे संविधान. वदे धरतीला आसमान धन्य भारताचे संविधान. वदे धरतीला आसमान धन्य वदे धरतीला आसमान धन्य भारताचे संविधान. वदे धरतीला आसमान धन्य भारताचे संविधान. वदे धरतीला आसमान धन्य भारताचे संविधान. आदरणीय महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ढोलक वादक माझा दुसरा बाप. की त्यांच्या टोकण्यामुळे मी इथपर्यंत चालण्याचा प्रयत्न केला येण्याचा प्रयत्न केला. असे ते आदरणीय माझे काका जितेंद्र गजबे ढोलक वादक यांच्याकडून 500 रुपयाचं धम्मदान मिळालं. टाळ्या त्यांचं स्वागत करावं. आणि काका तुम्ही जर आज टोकलं नसतं तर 1% सुद्धा सुधारलो नसतो. तिथंच राहिलो असतो. आणि हमसे इस्लाम को चाहने वाले हमारे अंकल इनकी तरफ से भी नजराना मिला है. बहुत सारे लोगों से नजराना मिला है. हमारे मेरा छोटा भाई रोशन राजा इनकी ओर से भी नजराना मिला है. काका ये 4 लाइन सुनो. इस्लाम को चाहने वाला बंदा बाबा साहब के शान में लिखता है. उसका नाम है आबिद शेख. आजकल उसके कथे गाते हैं लेकिन नाम कट कर देते विकास भाई. ये रियलिटी है, सत्यता है. उसका नाम है आबिद शेख सौना. यवतमाल जिले से लिखता है कि कोई चीख कर चला गया तो कोई चिल्ला कर चला गया. चला गया.
कोई स्कूल में अपना सबक लिख कर चला गया, मगर एक अछूत का बच्चा स्कूल के बाहर खड़ा रहा आवेद, और इस भारत की तकदीर लिख कर चला गया। आवेद से गए, इनके लिए जोरदार ताली हो जाओ मेरे दोस्तों। इस्लाम को चाहने वाला बंदा बाबा साहब के शान में लिखता है। बाबा साहब के मूवमेंट में काम करने वाले तो लिखेंगे, लेकिन इस्लाम को चाहने वाला बंदा बाबा साहब की इतनी अच्छी शायरी में लिखता है। और ये भी 4 लाइन, बनना है तो मजबूत बनो, कच्चे मत बनो। बनना है तो मजबूत बनो, कच्चे मत बनो, और ईमान के धनी बनो, मगर लुच्चे मत बनो। घर जीना है दलालों के राज में मनोज राजा, तो शेर के छावे बनो, मगर कुत्ते मत बनो। धरती आसमान धन्य, धरती आसमान धन्य। आदरणीय बाबा साहब के मूवमेंट में काम करने वाले और बड़े अच्छी शायरी उनकी मैं बहुत पसंद करता हूँ उन्हीं आदरणीय आमचे खेमराज भोयर काका, भारताचे सुप्रसिद्ध कवी, यांच्याकडून 200 रुपये मिळाला। टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं। टाळ्यात कंजूसी मला पाहिजे नाही। आज तुम्ही टाळ्या वाजवल्या नाही, तुमची औलाद वाजवल्याशिवाय राहील नाही। वाईट बोलणार नाही बरं का, टाळ्या म्हणतोय मी। त्यांचा वंश मोर आला कि बनना है तो मजबूत बनो, कच्चे मत बनो, और ईमान के धनी बनो, मगर लुच्चे मत बनो। घर जीना है दलालों के राज में मनोज राजा, तो शेर के छावे बनो, मगर कुत्ते मत बनो। धन्य। और पेड़ कितना भी ऊंचा हो फलक से नीचा होता है, और फूलों को मिलाकर फूलों का गुच्छा होता है। ये बात मैं नहीं मनोज राजा, बाबा साहब कह गए। हाथी बैठा भी हो तो कुत्ते से ऊंचा होता है। धरती आसमान धन्य भारताचे संविधान। तुमच्या लायक शेर बाळासाहेब काका, अरे तुम्ही चालल्या फार पवित्र ठिकाणी चालला, तुम्ही दीक्षाभूमीवरती चालला, म्हणून त्या अनुषंगाने ह्या 4 ओळी आपल्यासाठी खास करून की माणसाला माणुसकीचा दर्जा वाटत आहे। माणसाला माणुसकीचा दर्जा वाटत आहे, उपचारासवे भविष्याच्या गरजा वाटत आहे। मनोज राजा मुरदाळली माणसं चेतवण्यासाठी दीक्षाभूमीत क्रांतीची ऊर्जा वाटत आहे। दीक्षाभूमीत क्रांतीची ऊर्जा वाटत आहे। आणि किसी की फलक है तो किसी की जमी है, किसी का फलक है तो किसी की जमी है, और हमें भी कहा जिंदगी में कमी है। वाह वाह वाह। किसी का फलक है तो किसी की जमी है, और हमें भी कहा जिंदगी में कमी है। मनोज राजा, तेरे हिस्से के चांद तारे तुझे नसीब हो, हमारे भी हिस्से में दीक्षा भूमि है। धरती आसमान धन्य
देशात गंगा नावाची नदी आहे म्हणून भारत देश महान नाही. या देशात हिमालय नावाचा पर्वत आहे म्हणून भारत देश महान नाही. या देशात मोदी प्रधानमंत्री आहे म्हणून भारत महान नाही. या देशात भारतीय संविधान आहे म्हणून भारत देश महान आहे. वाह क्या कर या देशात भगवंताचा जन्म झाला म्हणून भारत देश महान आहे. वाह. नंतर हा आकाशराजा गातो आणि माझे वडील मनोजराजे गोसावी का लिहितात. याच्यानंतर शेवट सादर करतो. वदे धरती वदे धरती वदे धरतीला आसमान धन्य भारताचे संविधान. धरतीला आसमान शेवट सादर करतो कारण की माझ्या भावाला सुद्धा गायचं आहे. 2 कडवे सोडून दिले त्यातले शेवटच्या कडव्यात माझे वडील आदरणीय मनोजराजे गोसावी काय लिहितात ऐका माधवांनो. सारे श्रेय भीमरावाला त्यांच्या बुद्धिमत्तेला प्रणाम करते विश्व सारे त्यांच्या विधिवत्तेला. त्यांच्या विद्वत्तेला म्हणजे त्यांच्या विद्वत्तेला म्हणजे काय. कोर्टाचा बिलीफ निघाला होता. कोर्टाचा आदेश निघाला होता. तो बिलीफ तो आदेश घेऊन बाबासाहेबांच्या घरी आले. लायब्ररीमध्ये गेले. तो बेलीफ बाबासाहेबांना म्हणतो की आम्ही तुमच्या लायब्ररीला लॉक करणार आहोत. त्यावेळेस बाबासाहेब त्या बेलीफला म्हणतात तू मला कुठलीही शिक्षा कर परंतु माझ्या पुस्तकाला हात लावू नको. तू माझ्या पुस्तकाला जर हात लावशील ना तर मिस्टर आंबेडकर तुला गोळ्या घालून ठार मारेल. पुस्तकार एवढी अतोनात प्रेम करणारी या जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जगातील उदाहरण आहे रे की लोक राहण्यासाठी घर बांधते परंतु माझ्या बाबासाहेबांनी जगातील एकमेव उदाहरण असं आहे की माझ्या बाबासाहेबांनी पुस्तकासाठी घर बांधलं रे. म्हणून माझ्या वडिलांनी हे 2 ओळी आणल्या होत्या की घोटाळे करून औलादीसाठी बंगले बांधले चोरांनी पण पुस्तकासाठी राजगृह बांधलं भीमराव आंबेडकरांनी. भाऊ असे गाणं चालत नाही. दादा असे गाणे चालत नाही. जे बुद्धीला झिंझिने आणतात ना असे गाणे चालत नाही. इथं धुन्न हलवणारे गाणे चालतात दादा. परंतु काही असो जो मार्ग बाबासाहेबांचा आहे जी विचारधारा बाबासाहेबांची आहे त्या विचारधाराने हा आम्हाला आकाशराजा चालण्याचा प्रयत्न करतो. आणि काय म्हणतो माझ्या बांधवांनो नाचणं सोडून द्या रे. आता व्यवस्थेला आपल्या बुद्धिबळावर नाचवा. मग ते परिवर्तन कसं होईल. डीजेवर नाचल्यानं होईल का. नाही नाही ते परिवर्तन होऊ शकते पुस्तक वाचल्याने. म्हणून यंग जनरेशन मेरे भाई तवज्जो भैया कि तलवार ही धारधार घासल्याने होत असते. पाणी एके जागी दूषित साचल्याने होत असते. हे मी नवे मनोजराजा बाबासाहेब सांगून गेले. परिवर्तन नाचल्याने नाही पुस्तक वाचल्याने होत असते. परिवर्तन नाचल्याने नाही पुस्तक वाचल्याने होत असते. म्हणून काय म्हणतो शेवटच्या कडव्यात सारे श्रेय भीमरावाला त्यांच्या बुद्धिमत्तेला प्रणाम करते विश्व सारे त्यांच्या विद्वत्तेला.
गाई गाणे स्वाभिमानाने, गाई गाणे स्वाभिमानाने, हा मनोजी राजाचा वदे धरती, वदे धरतीला समाधी माझे, वदे धरतीला समाधी धन्य, धम्मदान मिळालं. आजी रोजी देशा माझी, आजी रोजी देशा माझी, माणसाला मिळाले स्थान. वदे धरती वदे धरतीला आसमान धन्य भारताचे संविधान. वदे धरतीला धरतीला आसमान धन्य भारताचे संविधान. वदे धरतीला आसमान धन्य भारताचे संविधान.